राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ आज पाहायला मिळतोय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। पेपरफुटी आणि तरुणांवरच्या हल्ल्यांवरून विरोधक आक्रमक झालेत। गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय। खरं तर 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली। पहिल्या 10 मिनिटांच्या आतच हे कामकाज आता तहकूब करण्यात आलंय। राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। पेपरफुटीचं प्रकरण, त्याचप्रमाणे तरुणांवरच्या काल झालेल्या हल्ल्यावरून त्यांना दिलेल्या ट्रीटमेंटवरून सगळे विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि 12 वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज आता तहकूब झाल्याचं कळतंय। तर दिल्लीतून सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतात। तिकडे अभिजित दीपकेंनी काही वेळापूर्वी सांगितलं, आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असणार आहे, प्राथमिकता असणार आहे ती म्हणजे सोनम वांगचुक यांचं उपोषण त्यांना सोडायचं आहे आणि कशा प्रकारे त्यांचं ते उपोषण सोडतील यासाठी प्रयत्न अभिजित दीपके आता करणार असल्याचं सांगितलंय। मात्र आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे। तर इकडे सभागृहामधल्या कामकाजाकडे आज लक्ष असणार आहे। राज्यसभेचं कामकाज 1 तासासाठी आता तहकूब झालंय। कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी मोठा गोंधळ घातला आणि राज्यसभेचं कामकाज आता 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय। तर आता सध्याच्या माहितीनुसार दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आलेत। राज्यसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय। तर विरोधकांनी आजही आज लोकसभेमध्ये गोंधळ घातला आणि त्यामुळे लोकसभेचं कामकाज सुद्धा तहकूब करण्यात आले। त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं, राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधकांच्या गोंधळानंतर तहकूब करण्यात आलंय।